आता अनारसे मॅडम म्हटल्या माझ्या लाडक्या विद्यार्थ्यांना, है ना, 10वीची मुलं तर जास्तच अख्ख्या शाळेचे लाडके स्टाफचे आमच्या. हां, आज त्यांनी खूप छान काम केलं, है ना. स्टेज ची तयारी केली, भाषणं केली. एक 8वीतली विद्यार्थिनी छान भाषण केलं. वर्ग शिक्षकांचं अभिनंदन आणि कार्यक्रम अतिशय छान पद्धतीनं नियोजन केल्यामुळं अनारसे मॅडमचं पण अभिनंदनच. आणि त्यानंतर मुलांचं जास्त कौतुक करेल मी, अभिनंदन करेल. कायम माझ्या डोळ्यापुढं हा की मुलांच्यात काहीतरी सुधारणा झाली. हां, कडे वळूया आपण. आजचा कार्यक्रम आहे विज्ञान कथा दिन. जयंत नारळीकरांच्या कथा तुम्ही आता ऐकल्या. आता मी तुम्हाला आईन्स्टाईनची एक कथा सांगते. गोष्ट ऐकायला सगळ्यांना आवडतं. आपलं वय कुठलंही असू द्या, म्हणजे अगदी छोट्या मुलापासून आहे ना, ज्याला कळायला लागतं मुलाला, तर म्हाताऱ्या माणसांपर्यंत सुद्धा कथा गोष्टी हे ऐकायला सगळ्यांना आवडतं. अशीच एक छोटी छानशी कथा मी तुम्हाला सांगणार आहे, एक आईची आणि एका मुलाची. एक महान वैज्ञानिक होऊन गेले. शाळेत असताना ते वैज्ञानिक तुमच्या बालवयाचे असताना त्यांना त्यांची प्रगती इतर मुलांच्या तुलनेत, हे मुली लक्ष दे पुढं, इतर मुलांच्या तुलनेत जरा मंद होती त्या विद्यार्थ्याची. आणि सगळ्या शिक्षकांनी प्रयत्न केले, त्या टीचरनी प्रयत्न केले, तरी सुद्धा त्या विद्यार्थ्यांच्या मध्ये काय सामान्य सुद्धा, नॉर्मल सुद्धा त्याच्याकडं प्रगती नाही. असं जेव्हा 3-4 वर्ष दिसलं, तेव्हा त्या मॅडमनी आईला बोलवून घेतलं आणि आईला सांगितलं की ह्या मुलाला नॉर्मल मुलांच्या शाळेमध्ये नाही, तर मतिमंद किंवा गतिमंद मुलांसाठी ज्या शाळा असतात अशा शाळेमध्ये ह्या मुलाला तुम्ही टाका आणि इथं काय त्याची प्रगती होईल असं वाटत नाही. आईने ते पत्र घेतलं. तिला फार वाईट वाटलं. पूर्वीच्या काळी त्या ट्रंक असायच्या. आईने काय केलं, ते पत्र घेतलं. तर मुलाने विचारलं आईला, अगं आज शाळेत तुला कशासाठी बोलवलं होतं? तर आईने सांगितलं नाही मुलाला, की आईचं आणि मुलांचं नातं इतकं वेगळं असतं, हे कायम लक्षात ठेवा. त्यामुळं तुम्ही आई वडिलांचा शब्द कधीही मोडायचा नाही, त्यांचं ऐकायचं. तर त्या माऊलीला वाईट वाटलं की आपल्या मुलाविषयी असं, पण तिने ते मुलाला सांगितलं नाही कशाला बोलवलं होतं. तर ते मुलाने विचारलं, कशासाठी बोलवलं होतं, काय म्हणाल्या मॅडम? तर तिने मुलाला सांगितलं की काही नाही बाळा, की टीचर असं म्हणाल्या की तुमचा मुलगा जो आहे तो अतिशय असामान्य मुलगा आहे, खूप हुशार आहे आणि त्याचा आम्हाला अभिमान आहे. बघा, मॅडमनी आईला काय सांगितलं होतं की हा मुलगा नॉर्मल नाही, गतिमंद मुलांच्या शाळेत याला टाका, आमच्या इकडं काय होणार नाही त्याचं. आई जेमतेम 10वी शिकलेली होती. तिने ठरवलं आपल्या मुलासाठी काय करायचं. रोज उठून ती मुलाला दिवसभरापासून सकाळी जेव्हा आई उठायची, आपल्या मुलाला आपल्याबरोबर सकाळपासूनचा दिनक्रम तिचा त्या मुलाबरोबरच सुरू व्हायचा. प्रत्येक गोष्टीतलं ज्ञान ती मुलाला देत राहिली, शिकवत राहिली झोपेपर्यंत, पहाटे उठल्यापासून. त्या मुलाची पुढे एवढी प्रगती झाली. तो एक मोठा वैज्ञानिक म्हणून नावारूपाला आला, ज्याला आपण अल्बर्ट आईन्स्टाईन म्हणतो, ज्याने प्रकाशाच्या दिव्याचा शोध लावला, निऑन बल्बचा शोध लावला आणि जग प्रकाशमय झालं. अल्बर्ट आईन्स्टाईन की अल्बर्ट आईन्स्टाईन असेल. तर प्रकाशाचा शोध, जगातला अंधारच त्यांनी दूर करून टाकला. विचार करा तुम्ही. आणि आई कालांतराने आई वारली आणि ते शास्त्रज्ञ जेव्हा खूप वृद्ध झाले, तेव्हा नंतर त्यांनी सहज आईची बॅग, ते ट्रंक असायचे, ती शोध घेतला. त्यात सगळ्यात खाली तळाला ते पत्र होतं की तुमच्या मुलाला आम्ही शिकवू शकत नाही, तो गतिमंद आहे, त्याची बुद्धी एवढी चालत नाही. आणि त्यांना इतकं वाईट वाटलं की आईचा किती मुलावर विश्वास होता की माझा मुलगा हुशार आहे, तो काहीतरी करू शकतो. बरोबर आहे ना? जगाने ज्याला गतिमंद ठरवलं
मंदबुद्धीचं ठरवलं, पण त्या आईचा आत्मविश्वास किती मोठा होता आपल्या मुलाविषयी. इतका प्रचंड विश्वास होता की तिने हे सिद्ध करून दाखवलं त्या आईने की नाही, माझा मुलगा कसा आहे, फार बुद्धिमान हुशार आहे.